श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज आपली जी माहिती असणार आहे ती खास शुक्रवार संबंधी असणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार कुठल्या ना कुठल्या देवतेला समर्पित आहे। जसं की सोमवार भगवान शंकरांना, मंगळवार म्हटलं तर हनुमानाला आणि आपल्या कुलदेवीला, तसंच गुरुवार म्हटलं तर स्वामींना, त्याच पद्धतीने शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे। त्यामुळे आपल्याला शुक्रवारी काही खास गोष्टी करायच्या आहे। त्यातली त्यात ज्यांचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्यांना निश्चितच भौतिक सुखांचा आस्वाद घेता येतो असं म्हटलं जातं। त्यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत व्हावा असं वाटत असेल, भौतिक सुखांचा आपल्याला लाभ मिळावा असं वाटत असेल तर नक्कीच शुक्रवारच्या दिवशी आपण काही सेवा, काही उपाय आवर्जून करायला हवे। या व्यतिरिक्त एक गोष्ट सांगायची झाली ती अशी की आता आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा आपल्याला पैशांसंबंधी काही लाभ मिळावा असं वाटत असेल तर अर्थात आपण स्वतः कष्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे। प्रामाणिकपणे जी व्यक्ती मेहनत घेत असते त्याच व्यक्तीला दैवी शक्तीची साथ मिळत असते। म्हणून कुणालाही म्हणजे सेवा केल्याने, फक्त सेवा केली आणि आपण घरात बसून राहिलो तर आपल्याला कधीही आपल्याकडे आपोआप पैसा चालून येणार नाही। त्यामुळे असा गैरसमज कोणीही ठेवू नये। जो कष्ट करणार आहे त्यानेच सेवा आणि उपाय करावे, कारण जो कष्ट करतो त्यालाच सेवा आणि उपाय फळ देत असतात, हे लक्षात घ्या। तर असो, कोणीही गैरसमज करून घेऊ नका। तर चला आता शुक्रवारच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा आहे हे जाणून घेऊया। तर आता या ठिकाणी मी तुम्हाला 12-13 गोष्टी सांगणार आहे। अगदीच तुम्ही प्रत्येक शुक्रवारी त्या 12-13 गोष्टी फॉलो करा असं या ठिकाणी म्हणणार नाही, पण ज्या काही गोष्टी मी या ठिकाणी सांगत आहे त्या प्रत्येकाला करणं सहज शक्य आहे। त्यामुळे जेवढं करता येणार आहे तेवढं आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। एखादा शुक्रवार खंड पडला तरीही हरकत नाही, फक्त जे करता येईल ते मनोभावे करण्याचा प्रयत्न करा। तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जसं दर गुरुवारी आपण अंघोळीच्या पाण्यात हळद टाकतो तसंच शुक्रवारच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं लवंगाचं तेल टाकायचं आहे। बघा, लवंगाचं तेल तुम्हाला सहज कुठेही मिळेल। अगदीच लवंगाचं तेल जर तुमच्याकडे नसेल आणि घरामध्ये लवंग असेल तर एखादी लवंग तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात। आता लवंग म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे। अशा पद्धतीने जर आपण केलं तर निश्चितच शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते। या व्यतिरिक्त तुम्ही गुलाबजल देखील थोडंसं टाकू शकतात। अगदी खूप टाकायची गरज नाही, 1-2 थेंब टाकलेत तरीही चालतं, पण थोडंसं गुलाबजल आपल्याला टाकायचं आहे। या व्यतिरिक्त दूध देखील आपण 1-2 थेंब दूध देखील टाकलं तरीही त्याने देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होते। शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। त्यानंतर जसं आपण गुरुवारी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो तसंच शुक्रवारच्या दिवशी करणं शक्य झाले तर आवर्जून शुक्रवारच्या दिवशी देखील आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। त्यासोबतच लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। जसं आपण गुरुवारी हळदीने काढतो तसंच आपल्याला जे स्वस्तिक शुक्रवारी काढायचं आहे ते आपल्याला कुंकवाने काढायचं आहे, हे लक्षात घ्या। अशा पद्धतीने छोटासा उपाय मुख्य दरवाजावर करायचा आहे आणि कमीत कमी शुक्रवारच्या दिवशी का होईना आपल्याला मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावायचा आहे। आता उजव्या साईडला लावा, डाव्या साईडला लावा, हरकत नाही, पण शक्यतो उजव्या साईडला लावण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने मुख्य दरवाजावरची ही कामं आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर शक्यतो शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा। आता बघा, पांढऱ्या रंगाचे कपडे प्रत्येकाकडे असतातच। जर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा समावेश तुमच्या जीवनात केला तर हळूहळू तुमचा शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळेल। या व्यतिरिक्त समजा तुम्ही कुठे ऑफिसला जात असाल किंवा त्या ठिकाणी ड्रेस कोड असेल आणि तुम्ही तशा पद्धतीचे कपडे घालून जाऊ शकत नाही तर घरी आल्यावर घालू शकतात, किंवा आपल्याजवळ शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा रुमाल हा आवर्जून बाळगायचा आहे। अशा पद्धतीने देखील तुम्ही पांढऱ्या रंगाचा वापर शुक्रवारच्या दिवशी करू शकतात। त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामधल्या श्रीयंत्राची पूजा करावी। आता बऱ्याच घरांमध्ये श्रीयंत्र आलेलं आहे, कारण विविध व्हिडिओमध्ये आपण त्या श्रीयंत्राचा उल्लेख केलेला आहे आणि बरेच जण श्रीयंत्र घरी घेऊन देखील आलेले आहे। पण फक्त घरात श्रीयंत्र आणल्याने आपली परिस्थिती सुधरत नाही, तर त्यासाठी आपल्याला कष्टही करावे लागतात आणि त्या श्रीयंत्राची वारंवार पूजा देखील करावी लागते। जसं की शुक्रवार आहे किंवा मंगळवार आहे, पौर्णिमा आहे, तर कमीत कमी शुक्रवारच्या दिवशी आठवड्यातून एक वार म्हणजे शुक्रवार या दिवशी तुम्ही श्रीयंत्राला छान धुवून घेऊ शकतात आणि त्यावर अभिषेक घालू शकतात। माता लक्ष्मीचा कुठलाही एक मंत्र म्हणून त्यावर जर अभिषेक घातला तर निश्चितच आपलं श्रीयंत्र सिद्ध होण्यासाठी मदत होते। या व्यतिरिक्त अभिषेक झाल्यानंतर त्यावर जर कुंकुमार्चनची सेवा केली तर निश्चितच याचे अलौकिक असे लाभ तुम्हाला बघायला मिळतील। आता 16 वेळेस श्रीसुक्त म्हणणं शक्य असेल तर 16 वेळेस म्हणा, नाही तर कमीत कमी एकदा का होईना आपल्याला श्रीसुक्त म्हणायचंच आहे। अशा पद्धतीने श्रीयंत्राची पूजा तुम्ही करू शकतात। त्यानंतर आपल्याला शुक्रवारच्या दिवशी
आपल्या घरामध्ये जो मंगल कलश आहे त्याचं पाणी आणि पानं बदलायची आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश हा असायलाच हवा। त्यामुळे तुमच्या घरात अजूनही जर मंगल कलश नसेल तर मार्गशीर्ष महिना येत आहे, मार्गशीर्ष महिन्यातला कुठल्याही वाराला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकतात। मंगल कलशाची स्थापना कशी करावी यासंबंधीचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकतात। आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी मंगल कलश आहे त्यांनी शुक्रवारच्या दिवशी त्यातली जी पानं आहे किंवा जे पाणी आहे ते शुक्रवारच्या दिवशी बदलायला हरकत नाही। त्यानंतर आपल्याला अंघोळ झाल्यावर ओम शून शुक्राय नमः या मंत्राची एक माळ जप आवर्जून करायची आहे। मग तुमचा शुक्र ग्रह पत्रिकेतील कमजोर असू द्या किंवा मजबूत असू द्या, या एका मंत्राची माळ आपल्याला जपायचीच आहे, जेणेकरून शुक्र ग्रह मजबूत होईल, त्यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल। त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही किंवा संध्याकाळच्या वेळेस आवर्जून लक्ष्मी मातेच्या विशेष सेवा करायच्या आहे। त्यामध्ये काय असतं तर कुंकुमार्चन किंवा कवडींची सेवा। आपल्या घरामध्ये कवड्या ह्या असायलाच हव्या, तुमच्याकडे अजूनही नसतील तर एखाद्या शुक्रवारी कवड्यांची खरेदी करा, देवघरामध्ये त्याची स्थापना करा आणि त्या कवड्यांवर श्री सूक्तम म्हणून किंवा कुंजिका स्तोत्रम म्हणून तुम्ही त्यावर सेवा करू शकतात। अशा पद्धतीने जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या काही खास सेवा केल्या तर निश्चितच त्याचा लाभ मिळत असतो। आता माता लक्ष्मीच्या सेवा अजून कुठल्या आहे तर कनकधारा स्तोत्र आहे, लक्ष्मी चालीसा आहे, कुंजिका स्तोत्रम आहे, महालक्ष्मी अष्टक आहे। अतिशय प्रभावी अशा या सेवा या ठिकाणी सांगितल्या आहे। त्या सगळ्याच करा असं म्हणणं नाही, पण यापैकी जे तुम्हाला म्हणणं शक्य आहे ते आवर्जून तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा। दर शुक्रवारी जर अशा पद्धतीने सेवा केली तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ बघायला मिळतो। त्यानंतर लक्ष्मी मातेला शुक्रवारच्या दिवशी आवर्जून कमळाचं फूल किंवा गुलाबाचं फूल या व्यतिरिक्त पारिजातकाची फुलं अर्पण करायची आहे। आता ही फुलं प्रत्येकाला प्रत्येक वेळी मिळतील असं नाही, त्यामुळे आपल्या घरामध्ये कमलगट्टाची माळ असणं गरजेचं आहे। ही माळ जर आपण लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवली तर आपण कमळ अर्पण केलं असं त्याचा अर्थ होतो, म्हणून कमलगट्टाची माळ असायला हवी। या व्यतिरिक्त तुम्हाला गुलाब मिळाले तर गुलाब देखील तुम्ही अर्पण करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर आपल्या घरामध्ये अत्तर हे असायलाच हवं, त्यामुळे जे कुठलं तुमच्याकडे अत्तर असेल, मग ते गुलाबाचं असू द्या किंवा इतर दुसरं असलं तरीही चालेल। आता हिना अत्तर तर आपल्याकडे असतंच असतं, ते जरी आपण एक थेंब लक्ष्मी मातेच्या फोटोला किंवा मूर्तीला लावलं तरीही चालणार आहे। पण अत्तर म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे अत्तराचा समावेश आपल्या देवपूजेमध्ये हा असायलाच हवा। शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला आवर्जून लवंग अर्पण करावी। आता ह्या लवंगा कशा अर्पण करायच्या तर 11 लवंगा घ्यायच्या, एक एक लवंग हातावर ठेवायची आणि महालक्ष्मी अष्टक म्हणायचं, एक लवंग ठेवायची आणि एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं। आता त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची आणि पुन्हा एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं। अशा पद्धतीने 11 लवंगा एक एक करून हातावर ठेवायच्या आणि 11 वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि ह्या 11 लवंगा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अर्पण करायच्या। दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा उचलून आपण त्या तिजोरीत ठेवू शकतो किंवा प्रसाद म्हणून त्या खाऊ देखील शकतो। अशा पद्धतीने जर सेवा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळते। त्यानंतर जसं शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू परिधान करण्याला महत्त्व आहे, तसंच पांढऱ्या वस्तूंचं दान करण्याला देखील महत्त्व आहे। त्यामुळे आवर्जून पांढऱ्या वस्तूंचं दान करण्याचा प्रयत्न करा। मग त्यामध्ये वस्त्र असतात किंवा वस्तू असतात, जे काही आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपण जे दान करू शकतो ते आवर्जून करायला हवं। किंवा घराजवळ कुठे महालक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पांढऱ्या रंगाचा प्रसाद नेऊन दिलात तरीही चालणार आहे, किंवा एखाद्या गरजूला साखर, रवा अशा पद्धतीच्या वस्तू आपण नक्कीच दान देऊ शकतो। मग त्याचं प्रमाण नाही, अर्धा किलो 1 किलो अशा पद्धतीने जरी आपण दिलं तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। फक्त दान करताना हे गुप्तपणे आणि ज्याला गरज आहे त्यालाच करावं हे लक्षात घ्या। त्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो आहे, त्या माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला आवर्जून दर शुक्रवारी खिरीचा नैवेद्य बनवावा। बघा, प्रत्येक शुक्रवारी जरी शक्य नसलं तर कमीत कमी महिन्यातून एकदा दोनदा का होईना माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला खिरीचा नैवेद्य ठेवायचा आहे। या व्यतिरिक्त तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई देखील ठेवू शकता, पण महिन्यातून एकदा खीर आपल्या घरामध्ये बनलीच पाहिजे आणि त्याचा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला दाखवलाच पाहिजे। त्यामध्ये केसर जर टाकायचं असेल तर आवर्जून तुम्ही टाकू शकता, कारण केसर ही देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्यासोबतच शुक्रवारच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही वाराला तुमच्या घरामध्ये सवाष्ण आली तर कमीत कमी तिला पाणी का होईना प्यायला द्यायचं आहे, हातावर थोडीशी साखर का होईना खायलाच द्यायची आहे। कुमारिका आल्या तरीही त्यांना देखील एखादं चॉकलेट जर घरामध्ये असेल तर ते देखील तुम्ही त्यांना देऊ शकतात, पण रिकाम्या पोटी किंवा रिकाम्या हाती आपल्या घरातून सवाष्ण किंवा कुमारिका जाता कामा नये याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यासोबत दर शुक्रवारी आपल्याला कापरासोबत लवंग ही आवर्जून जाळायची आहे। लवंग म्हटलं तर माता लक्ष्मीला प्रिय आहे। कापरासोबत जर आपण लवंग जाळली आणि त्यासोबत माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तो जर म्हटला तर 100% आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होते, घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो, या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहे
त्या म्हणजे जेवढं तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे जे काही सकारात्मक बदल आहे त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. कारण एखाद्याने सांगितलं तर त्यावर आपला पटकन विश्वास बसत नाही, पण जेव्हा आपण त्या गोष्टी करून पाहतो आणि त्यात सातत्य ठेवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचिती येते. त्यामुळे सगळ्यात अगोदर विश्वासाने ह्या गोष्टी करून बघा आणि त्यामध्ये सातत्य ठेवून बघा. त्यानंतर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.